वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाच्या उमेदवार नेत्राताई ठाकूर यांना त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येतोय। माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे। येत्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत जनतेचा कौल माझ्या बाजूने असेल असे त्यांनी म्हटले असून 9 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास व्यक्त केला आहे। टाइम्स डिजिटलकडे बोलताना नेत्राताई म्हणाल्या, मी वेळणेश्वर जिल्हा परिषद गट 28 याच्यातून उभी आहे। नेत्रा नवनीत ठाकूर। माझी निशाणी धनुष्यबाण आहे। माझ्याबरोबर वेळणेश्वर पंचायत समिती गणासाठी उमेदवार म्हणजे पंचायत समितीचे उमेदवार आहेत संदीप हरिश्चंद्र गोरिवले, त्यांची निशाणी सुद्धा धनुष्यबाण आहे। आणि शीर पंचायत समिती गणासाठी उमेदवार उभे आहेत त्या स्नेहाताई शिगवण उभे आहेत, त्यांची निशाणी कमळ आहे। आम्ही तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटात प्रचार करत असताना खूप चांगला प्रतिसाद माझ्या जनसमुदायाचा लाभतोय आणि माझ्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मतदारांचा कौल हा माझ्या बाजूने आणि माझ्या दोन्ही उमेदवारांच्या बाजूने राहणार आहे। आणि 7 तारखेला चांगल्या प्रकारचं मताधिक्य ही माझी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व जनता आणि माझे सगळे सहकारी असणारे माझ्या सहकार्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा माझ्या प्रचाराची मोहीम मी तिथे जाते। काही भागात मी नसताना सुद्धा माझे सगळे सहकारी तिथे प्रचार करतायत। मला जायची सुद्धा आवश्यकता भासत नाहीये, कारण की तिथल्या गावातले आमचे असणारे पदाधिकारी, आमचे असणारे सगळे सहकारी, त्याचबरोबर वाडीवाडीतली जनता सुद्धा आहे। माझे मुंबईकर बांधव सुद्धा आज मुंबईतून आलेले आहेत। सगळे जर बघितलात तर भाजप आणि शिवसेना आणि RPI ह्या तिन्ही पक्षाच्या वतीने सगळे सहकारी माझे आज ह्या रिंगणात उतरलेले आहेत। आणि नेत्रा ठाकूर जरी उभी असली तर तिच्या पाठीमागे असणारा जनसमूह तुम्ही बघताय। आज वेगवेगळ्या म्हणजे गावागावातनं सगळी प्रचाराची मोहीम सुरू आहे आणि ही फक्त मी ह्यांना मध्येच भेटण्यासाठी म्हणून आले, पण एवढा उत्साह सगळ्या चेहऱ्यावर, त्यांच्या माझ्या महिला भगिनींच्या उत्साह चेहऱ्यावर आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम साहेब, आदरणीय रामदास भाई, त्याचबरोबर ह्या ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय ते तालुक्याचे माजी आमदार आदरणीय नातू साहेब, त्याचबरोबर आमचे राजेशदादा बेंडल आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत असताना खूप चांगला प्रतिसाद आम्हाला जिल्हा परिषद गटातून मिळतोय। माझी ठळक उद्दिष्ट हीच असणार आहेत की आमची म्हणजे रस्ते होतील, पाकाड्या होतील, त्याबरोबर आम्ही रोजगारांसाठी, कारण की आमच्याकडे आता उद्योग मंत्री आदरणीय सामंत साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून जर एखादा उद्योग आमच्या इकडे गटात आला तर आम्ही चांगल्या प्रकारे इथली जनता त्यांना साथ देईल आणि आम्ही आज सगळ्या मतदारांचा कौल हा माझ्या बाजूने आहे। नक्की ह्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनसमुदायाच्या आशीर्वादाने नेत्रा ठाकूर हाच गुलाल, ह्या तिन्ही उमेदवार नेत्रा ठाकूर बरोबरचे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार, हा 9 तारखेला गुलाल हा आमचाच उडणार आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। कारण की मी जे 10 वर्षात सगळ्या गटात काम केलंय त्यामुळे सगळ्या जरी लक्ष असलं, रत्नागिरी जिल्ह्याचं जरी लक्ष ह्या गटाकडे असलं, साहजिकच आहे आजचे जी प्रतिस्पर्धी आहेत ते आपण सगळ्यांना माहिती आहे की आम्ही निवडणूक लढवताना ज्यांच्याबरोबर काम केलंय तेच आज आमचे प्रतिस्पर्धी आहे, म्हणून आम्ही म्हणजे आहेत। पण आनंद आहे, माझ्या बरोबर जरी आता माझे सहकारी काही नसले, जे विरुद्ध असले, तरी त्यांनी सुद्धा माझं कधीतरी काम केलेलं आहे आणि त्यामुळे जरी ते वेगळे असले तरी त्यांचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी असतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे। नक्कीच नेत्रा ठाकूर ही प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी असते आणि ते सगळ्या आमच्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे कधीही नेत्रा ठाकूरला प्रचाराची गरज लागली नाही की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच घेऊन नेत्रा ठाकूर आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर येत राहिली। तरांना शेवटचं आव्हान एवढंच आहे की 7 तारखेला आपलं मतदान होणार आहे। मतपेटी एकच असणार आहे, त्याच्यावर 2 चिन्ह असणार आहेत। वेळणेश्वर पंचायत समिती गणासाठी एक म्हणजे वरतून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन मतदारांनी दाबायचं आहे, त्याचबरोबर खाली पंचायत समितीला सुद्धा संदीप गोरिवलेंच्या समोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे। त्याचबरोबर ह्या शीर पंचायत समिती गणासाठी माझं वरती 1 नंबरला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि पंचायत समितीला कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे। आणि सगळ्या मतदारांनी एकच विश्वास ठेवा की आजपर्यंत दिलेले शब्द असतील, मग मतदानाचा कौल असेल, मला पूर्ण विश्वास आहे की विकास कामांपेक्षा मतदारांनी विश्वास माझ्यावर जास्त ठेवलाय आणि त्याच विश्वासाचा कुठेही बाजार घालून देणार नाही। आणि जो विश्वास आणि जो हे माझं कुटुंब आहे
आणि कुटुंबाची निवडणूक लढत असताना ही माझी एकटीची निवडणूक नाहीये, तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे की मी 9 तारखेला हा पूर्ण गट आनंद उत्सव साजरा करायला तयार असणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.